आणि here is a Harley. Harley कशा प्रकारे काय काम करते आणि त्याचं नॉलेज तुम्हाला भगवद्गीतेमध्ये थांबली वाटते. सो गाइस हे आमचं नवीन जंक्शन काय इथं चालू आहे क्रिकेटची मॅच होती. हारले 18 लाखाची गाडी ती 18 लाखाची. वेलकम गाइस इन माय ब्लॉग. तो गाइस असा ब्लॉग मी स्टार्ट करतोय पेट्रोल पंपावरून आणि मी जातोय सामान गावाला. सो गाइस आणि here is a Harley. गाडीची रेट माहिती किती ती? गाडी किती लिहिली माहिती का ती? उभा होती हारले 18 लाखाची गाडी ती 18 लाखाची. सो गाइस बॅक इन ब्लॉग. सो गाइस आपण आपले सध्या आमच्या रेल्वे स्टेशनमध्ये. आता न्यू कन्स्ट्रक्शन चालू आहे आमच्या रेल्वे स्टेशनचं. काही असं अरे माईकचा प्रॉब्लेम काय होता माहिती आहे का? आता कधी तुम्ही बोलता तर मग तुमचं पण कधी कॅच व्हायला पाहिजे याच्यामध्ये. ती भानगड आहे. आणि माईक एकदम असे प्रॉपर भेटत नाही. चायना माईक भेटते सगळे. तुटलेलं बघता जालन्याचं प्लॅटफॉर्म आहे रेल्वे स्टेशन तुटलेलं बघता. हा तुटलेलं 5 वर्षानंतर बघताल तर हे आमचा इंटरनॅशनल जालना ते रेल्वे स्टेशन दाखल वाटतं मागच्या ह्याच्यामध्ये दाखल पण काय माहिती. हे आमचं जालना रेल्वे स्टेशन. काय लहान होतो बाबा. हो यार तवा. सो गाइस हे आमचं स्टेशन. रेल्वेमॅन तिकडून येईल गाडी. सो गाइस हा आमचं रेल्वे स्टेशन. हा इथं नाही आतमध्येच राहते इथं. इथपर्यंत इंजन येतं मग तिकडून तिकडं चालू आहे ना. कावाची चालू डिझेल आहे काही नाही इलेक्ट्रिक आहे. काढा अपना कुछ काम नहीं. आप ते आमल्याला पाहिजे त्यावर भाटतो. ठीक आहे काही या भगदडमध्ये एकदाच निघतं कट भाई या भगदडमध्ये. अरे यांनी सगळं पॅक केले करते. काम चालू आहे. हे आहे आमचं रेल्वे स्टेशन. पण आता जरा भारी बनवलं. अरे त्याचं पोस्टर लावलं होतं पांढऱ्या कलरचं बनायला सर 8 मिनिट झालं. बाहेर लावलं होतं पोस्टर ते नाही भारी होतं. कोणती नांदेड मुंबई हे लांबून ब्रेक दाबणं पडतं आहे ना दम्मा नांदेड मुंबई धर्माबाद मनमाड. अच्छा असं आहे. पोलीसवाले भैया पण ब्लॉग बनवायला वाटतं. सेल्फी काढायला का ब्लॉग बनवायचे? सेल्फी त्या पाहिजे तोंडकोट थांबतो ते तिथं. ते जे पाटी लावेल ना पाटीच्या टचला थांबतो एकदम. मग संभाजीनगरून नाही. आणि मोबाईल किती झाला फक्त 8,000 क्लॅरिटी. हा संभाजीनगर. हा संभाजीनगर मनमाड नाशिक जे मेन स्टेशन आहे. चलो मग ते टाइम कवर कशाला म्हणते मग टाइम
पण फाडकी दे ते काय फडकावं लागली दोन्ही पण फडकवतो तवा सिग्नल येतो निघ म्हणून. आता ट्रेन सुटेल इथून. चल आता ट्रेन सुटते इथून. लय स्पीड मध्ये घेतली पाहिजे ती. हा अरे बाबा स्टार्टिंगला ते जेल आज जेल कुठे द्यायला त्यांना गाडी संभाजीनगरला भेटत नाही. तिथं थांबण्यापर्यंत यायला संभाजीनगरला. पहिले चढायचं तर किती प्रॉब्लेम पण आज येतच राहिल्या कामामुळं. हो ना किती लंबी रे. चांगलीच लंबी आहे. थांबली वाटतं त्याच्यासाठी. खातो तो. नाही चैन नसन ओढली त्यांनी थांबली वाटतं तिकडून. चेन वाढल्यावर थांबती गाडी ते ध्यानात तो. देतो ते फटके त्या पोराला. हो ऐक ना हा कर्नाटकला गेलतो ना हा तेव्हा ओल्डी होती एक जणांनी हा ऐकत आणलं होतं तर सूत्र ऐकत. हा अरे भाई फाईन बसतो 3 वर्षाचा कारावास आहे. त्या डब्यात लागतात हे एसी आहे. बाहेर तिथं क्लिअरली आले तुम्ही जर ओढले ना तर 5,000 रुपये दंड आणि 3 वर्षाचा कारावास. आता किती वेळ बोल ना. पोलीस आलं बघ कसं चाललं आता. म्हणतो बघ म्हणतो त्याला. बाप इकडी चुपचाप इकडी. चैन वाढली आता बघू. आता पोलीसवाली येते तिकडून. चैन वाढली गाईस. चैन वाढली एका जणांना तर पोलीसवाले जाते तिथं. आतमध्ये गेलं तो काही एका जणांनी चैन ओढली इथे त्याच्यामुळे ट्रेन स्टॉप केली सगळी. आणि आता पोलीसवाला गेला आतमध्ये म्हणजे पोलीसमॅन आहे आता चेकिंग करायला गेले. चल ठोकी निकालती उसको आप. गाईस तुम्ही असं करू नका. गाई तुम्ही असं करू नका नाही तर सुजून जातात. अरे बाबा असं ते यार त्या बायामुळे थांबली वाटते. ती बाया पळत होती ना. पहिले नाही पहिले काय केलं नाही आपल्या समोरून चालले गेले. हा त्याला दिसत नाही रे. दिसलंच नाही. ना परवा त्या पहिले आतमध्ये घालायचं ना त्या बाईकवर घेतलं ते- ते बायाला मोठा क्राईम होतो बरं असं ते उघड वाढल्यावर. अरे तू ताई कुठे राहिली. बाहेर बघायला फोन कर. तिकडून तो गाईज आता इथे आलोय माझं गाडी गाडी ही जाऊन. तो गाईज इथे आलोय आम्ही फ्रेंड सोबत. कोण नसन ये इकडं स्टेशन पाहू कसं म्हणलं बन तू. आम्ही स्टेशन पाहून येतो. हां तो गाईज आता न्यू जे स्टेशन आहे ते बघतो एकदा आता. तो गाईज हे असं काही स्टेशन इथे तयार होत आहे. आता तरी काय 20% काम झालं आहे फक्त. अजून भरपूर काम बाकी याचं. आणि हा आता आमचं रेल्वे स्टेशन. आता इकडे तिकीट काउंटर गेले. तिकीट काउंटर इकडे गेले म्हणणं. तिकीटचं इकडे आलं का इकडे आहे. तिकीट बुकिंग अगोदर आतमध्ये होतं. अरे आतमध्ये होतं पहिले डाव्या साईडला. हो काय माहिती कसं करते आता. ट्रेन किती किलोमीटर राहते
हां किती किलोमीटर राहते यार लय भारी गाडी उभं होती हार्ले डेव्हिडसन. मी त्या पेट्रोल पंपावर तिथे बोलायचं होतं त्याला. मी त्याला बोललो असतो तुम्ही माहिती आहे का, पण याने गडबड केली. त्याला बोललो असतो ते तुम्ही. तर फोनला कोणाला? ते गेलं ना बहिणीकडे. ते आता येईन तिथे उभं आहे. त्या फोनला का आम्ही सध्या आमच्या रेल्वे स्टेशनवर दुकाने बाहेर काढलेले. अगोदर आतमध्ये होते, आजच्या साईडमध्ये होते. आम्ही आहोत आमच्या रेल्वे स्टेशन. तो एक वर्क आहे, त्यासाठी फ्रेंडसोबत आलो. ॲक्च्युली फ्रेंडचं वर्क आहे. तो फ्रेंड एका कामावर आता बाहेर गेला, त्यामुळे आम्ही एक्सप्लोअर करतो आहे आमचा रेल्वे स्टेशन. काय हे नवीन बारायला लागलं? गाडी अशी मालगाडी राहती. सो गाईज हे आमचं नवीन जंक्शन, म्हणजे न्यू रेल्वे स्टेशन बनते आमच्या इथे. आणि याला आता जंक्शन म्हणून तयार करण्यात आलं आहे. काय माहिती, हे एक तर मागून नाही तर पुढे येईल. आणि हे मालगाडी आणि हे न्यू रेल्वे स्टेशन तात्पुरतं बनलेलं आहे. आणि तिकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे न्यू रेल्वे स्टेशनचं. आणि इकडे राहिलं ओल्ड. ही जुनी साईड, ही न्यू साईड. काय राहतं बरं याच्यामध्ये? स्टेरिंग किती मोठ्या बागेने दिलात? एक चालते काय? नाही अरे ती याच्यात चालायची ती हाताचे वाटतं. जंक्शन आहे बाई हे. इथं येऊन रेल्वे थांबा देईन. जिथून तिकडून जी ट्रेन येईल ती इथंच थांबन. डबे दिसून जाईल. हां इथंच थांबन. मग इथून दुसरी मागून हे लागेल इंजन, मग मागून लिहून घेऊन जाईल. रेल्वेचं इंजन रिव्हर्स गिअरमध्ये येतं का पण? येतं रेल्वे दोन्ही पण इंजन राहतात. हां दोन्ही कोण राहते, रिव्हर्स येत नाही ते, दोन्ही कोण राहते. सो गाईस काही असं होतं आमचं न्यू रेल्वे स्टेशन. म्हणजे रेल्वे स्टेशन जे न्यू बनत आहे. आणि हा गाईस इथून जाते आता परत आमच्या कॉलनीमध्ये, म्हणजे घरी जातं. एक जे वर्ग जाते कम्प्लीट झालं आणि आता परत जातं. सो गाईस इथून ब्लॉग पॉज करते आणि परत मी स्टार्ट करेल. सो स्टे ट्यून इन माय ब्लॉग, बॅक इन ब्लॉग. सो गाईज आपण आलो आता आमच्या हनुमान मंदिर परिसरामध्ये. आपण गेलो माझ्या फ्रेंडच्या बहिणीच्या घरी. हा खेळला ना भाई मी. चलो भैया तू चलो. सो गाईज आता फ्रेंडसोबत क्रिकेट खेळू. मैं ना ऐसा बोलूंगा ये कि तो तूने ना सिर्फ ऐसा नाम बोलना. आता येते क्रिकेट खेळतो. अरे उसके बहुत मजा आती है. अरे फोन आहे ना. सो गाईज बॅक इन ब्लॉग. सो गाईज आपण आता माझ्या फ्रेंडसोबत क्रिकेट खेळत होतो मंदिरावर. ॲक्च्युली आज भेटले खूप दिवसानंतर. सो गाईज त्यामुळे आता आम्ही माझ्या स्कूलचं जे ग्राउंड आहे आरएचओ ग्राउंड, तिकडे आलो आहे क्रिकेट खेळायला. अँड गाईज हे इथं चालू आहे क्रिकेटची मॅच. आता हे खेळेल, मी खेळलो तर खेळेल, नाही तर खेळणार नाही. बिकॉज मला एक वर्क आहे. सो ते वर्क इथे कंप्लीट करेल मी. आणि असं काही इथे मॅच. सो गाईज आता आमची बॅटिंग चालू आहे आणि माझा फ्रेंड बॅटिंग करते. ते आता त्या साईडला मी खेळायचं व्हॉलीबॉल, तिकडे फुटबॉलचा कोच आहे त्या साईडला, आणि या साईडला, आणि त्या साईडला बास्केटबॉल. सो गाईज आपण गेलो आत्ता आमच्या ग्राउंडवर. सो गाईज फ्रेंडसोबत ग्राउंडवर गेलो आणि मी आलो परत मंदिरामध्ये. सो ते तिकडे खेळत आहेत, बट परत आलो इथे बिकॉज सम वर्क. अँड ऑल्सो गाईज एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगते तुम्हाला. आता मी बघायला चालू केली आता महाभारत. ॲक्च्युली मला मूवीज पाहायला खूप आवडतात. मी सर्व प्रकारचे मूवीज बघतो, म्हणजे हिंदी, हॉलिवूड, बॉलिवूड, टॉलिवूड, चायनीज, एव्हरीथिंग. ज्या ज्या अशा मास्टरपीस मूवीज आहेत त्या मी डेफिनेटली बघतो.
ऑल्सो गाईज त्याच्यामध्ये मला एक सजेशन दिलं कोणीतरी की महाभारत एकदा बघा म्हणे. ॲक्च्युली सजेशन नाही, ॲक्च्युली झालं असं की माझी टी व्ही पडली आहे बंद. आणि गाईज टी व्ही बंद पडल्यामुळे सो गाईज मी विचार केला की महाभारत बघूया कसे काय. बिकॉज महाभारत मी कधी बघितलीच नाही, रिअली सांगतो. रामायण बघितलं आहे पण महाभारत नाही बघितली. सो अनफॉर्च्युनेटली टी व्हीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला, टी व्ही बंद पडली. आणि गाईज त्या रोजी मी डिझनी प्लस हॉटस्टारवर लावली महाभारत. आणि गाईज एक इच्छा म्हटलं बघू कशी काय महाभारत. त्याच्याबद्दल खूप ऐकलं आहे मी, खूप म्हणजे त्याचे काय म्हणतात पोस्ट वगैरे येत राहतात माझ्या इंस्टाग्रामवर. सो गाईज त्यामुळे मी महाभारत बघायला चालू केली फर्स्ट एपिसोडपासून. सीझन 1 एपिसोड 1 बहुतेक त्याला आता तरी 10-12 वर्ष झाले असतील. सो गाईज अँड गाईज मी सीझन 1 कंप्लीट केला आहे. आता माझा सीझन 2 चालू आहे. ॲक्च्युली स्क्विड गेम पण बघायची राहिली. ॲक्च्युली स्क्विड गेममध्येच मी ही चालू केली. बट काय सांगायचं म्हणजे फर्स्ट एपिसोड बघितला, ओके. म्हणजे मी बघितला आणि प्रभावित झालो थोडंफार. म्हणजे मोटिवेशन भेटलं की नाही यार हे बघायला पाहिजे, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं पान आहे. म्हणजे आता मी एक मूवी लवर आहे आणि गाईज मी माहिती आहे का छोट्या छोट्या बारीक गोष्टीकडे ध्यान देतो. स्क्रीनिंग किंवा डायरेक्शन वगैरे या सगळ्या गोष्टीकडे मी बारीकाईने ध्यान देतो. आणि गाईज त्याच्यामध्ये तर मी सर्व मूवीज बघितल्या आत्तापर्यंत, ज्या टॉप लेवलचे मूवीज आहे त्या टोटल मूवीज बघितल्या. बट मी महाभारत कधी बघितली. आणि गाईज मी जेव्हा महाभारत बघितली, मास्टरपीस कशाला मानते ना, बिकॉज यांनी जे काम केलं आहे किंवा जे सीन यांनी क्रिएट केला आहे महाभारताचा दाखवण्यासाठी, इट्स वॉज अमेझिंग. त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीवर ध्यान दिले आहे. आता जर थोडे सीन घ्यायचे म्हटले नदीचे किंवा कुठेचे जर सीन घ्यायचे पहाडाचे किंवा माउंटेन्सचे, त्यांनी जे रिअल लोकेशन आहे ती चेस केली, ती पण हिमालयामधली. आणि यांची ड्रेसिंग वगैरे बाकीच्या एकदम गोष्टीचे एकदम काटोकाटपणे एकदम ग्रेट केला आहे. मला नवल याच्यामुळे मला एक्साइटमेंट याच्यामुळे झाली की याने जे सीन घेतले ज्याच्यामध्ये दाखवतो की जे गंगापुत्र भीष्म आहे जेव्हा ते गंगाला भेटायला जातात, ज्या ठिकाणी ते राहतात, ते हे रिअल लोकेशन घेतले आहे त्यांनी. लोकेशन तर झालंच. बट गाईज यांनी जी डायलॉग डिलिव्हरी केली आहे ना, रॉयल डायलॉग डिलिव्हरी कशामध्ये यांनी महाभारत बघावी. आय एम व्हेरी सॅटिस्फाईड फॉर महाभारत. मी कधी महाभारत बघितलेच नाही ॲक्च्युली, पण गाईज जेव्हा बघितले ना त्यांचे जे डायलॉग्स आहे भाई कहर. अँड मी फर्स्ट एपिसोड बघितला. फर्स्ट एपिसोडमध्ये इंटरेस्ट आला, मग सेकंड एपिसोड बघितला, मग थर्ड एपिसोड बघितला. मग त्याच्यामध्ये जी स्टोरी लाईन त्यांनी बसवली, प्लस त्याच्यामध्ये त्यांनी जो ॲक्टिंग तर आहेच, ॲक्टिंग खूप भारी, पण ज्याच्यामध्ये त्यांनी जी डायलॉग डिलिव्हरी केली काही डायलॉग डिलिव्हरी अमेझिंग एकदम. असे म्हणजे असं नाही की हे डायलॉग बोलायचं म्हणून, प्रत्येक डायलॉगमध्ये त्यांनी एक मिनिंग ठेवलेलं आहे. म्हणजे जर एक लाईन बोलली तर त्या मागे काहीतरी मिनिंग आहे हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ॲक्च्युली आहे पण. म्हणजे आणि असं नाही की डायलॉग म्हणायचं म्हणून म्हणायचं, मिनिंगफुल डायलॉग आणि एकदम रॉयल डायलॉग त्यांनी म्हटले आहे. सो गाईज कोणी जर बघितले नसेल ना ते नक्की बघा. आणि also सर्व फॅमिलीसोबत बघून बसा, म्हणजे सर्व फॅमिलीला घेऊन बसा महाभारत बघण्यासाठी. बिकॉज मी माझ्या फॅमिलीला घेऊन बसतो आणि गाईज जी फॅमिलीसोबत बघण्यात मजा आहे ना, अमेझिंग. इट वॉज अमेझिंग. अँड ऑल्सो गाईज त्याच्यासोबतच आता पुढचे जितके पण व्हिडिओ देईन तो गाईज आता तर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जी भागवत गीता आहे ती ऑनलाईन त्याची लिंक मिळेल. बिकॉज गाईज मी महाभारत चालू केलीच आणि भागवत गीता पण आता वाचायला स्टार्ट केली आहे. मी याच्याबद्दल पण भागवत गीता वाचली होती, पण अशी कंटिन्युअसली स्टार्टिंगपासून नव्हती वाचली. म्हणजे मी ते जे श्लोक वगैरे ते म्हणजे कधी मनात आलं तर वाचत होतो, पण असं कंटिन्यू नव्हतं वाचत. आणि इंस्टाग्रामवर वाचायचो जास्त करून. इंस्टाग्रामवरच वाचायचो. मी पेज फॉलो करून ठेवले होते. बट गाईज मी फर्स्ट टाईम भगवद्गीता डाउनलोड केली मोबाईलमध्ये.
अँड गाईज मी एकदाच फक्त मनात आलं की एकदा वाचून बघूया. भगवद्गीता म्हणजे सर्वांनी वाचायलाच पाहिजे. तर मी फक्त वाचून बघण्यासाठी भगवद्गीता डाउनलोड केली. बट गाईज जे अनुभव मला आला, खरंच एकदा तुम्ही नाही का भगवद्गीता वाचायलाच पाहिजे. आणि गाईज तब्बल मी 4 दिवस झाले रोज एक अध्याय वाचतो. आणि कालच आय थिंक मी 4th या 5th अध्याय वाचला. त्याच्यामध्ये जे ज्ञान दिलं आहे, याच्यामध्ये जे श्रीकृष्ण आणि जे अर्जुनचं जे कन्झर्वेशन दाखले ना, इट वॉज अ ग्रेट. मी 6 दिवसापासून रोज एक अध्याय वाचतो, रोज एक. अँड गाईज या गोष्टीपासून मी इतका प्रभावित झालो बिकॉज कालच मी एक पेज वाचला. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद चालू होतं. गाईज त्या पेजमधून मी इतका प्रभावित झालो की नाही यार, हे जे ज्ञान आहे हे प्रत्येकाला मिळायलाच पाहिजे. आणि गाईज माहिती आहे का, जेव्हा ते पेज वाचलं नाही यार, हे ज्ञान सगळ्याला मिळायला पाहिजे. मी त्याची डाउनलोड त्या जो पॅरेग्राफ आहे त्याचा स्क्रीनशॉट काढला, माझ्या व्हॉट्सॲपचा स्टेटस लावला. अँड जी भगवद्गीतेची डाउनलोड लिंक आहे जी मी स्वतः मोबाईलमध्ये वाचतो ती माझ्या स्टेटसला पुट केली. बिकॉज गाईज त्याच्यामध्ये जो श्लोक आणि जे एक पॅरेग्राफ वाचला मी खूप प्रभावित झालो त्यापासून. आणि हे ज्ञान तुम्हाला पण मिळावं यासाठी गाईज पुढचे जितके पण माझे ब्लॉग येतील त्याच्या खाली भगवद्गीताची जी डाउनलोड लिंक आहे ती एनी टाईम राहील डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही अँड गाईज हा कुठला स्पॉन्सर व्हिडिओ कुठलाच नाही आहे. मी स्वतः वाचतो, मी स्वतः डाउनलोड करून वाचली ती. ॲक्च्युली लकीली मला जी बुक आहे ऑनलाईन बुक ती पण एकदम भारी भेटली. म्हणजे ज्याच्यामध्ये जी रिअल भगवद्गीता जशी आपण पुस्तकामध्ये वाचतो त्याच टाईपचा पॅरेग्राफ मला त्या ॲपद्वारे बघायला मिळाला. आणि काही मी त्या ॲपमधून वाचतो आणि मी ती जी त्यांनी ज्या प्रकारे ॲपमध्ये मांडली आहे ना काही स्वतः मी ती. आणि येणारे पुढचे जितके पण व्हिडिओज आहे, जितके पण व्हिडिओ ब्लॉग येतील माझे, तर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भगवद्गीताची डायरेक्ट लिंक मिळेल. आणि काही तुम्ही नक्की महाभारत बघितले असेल तर नक्की बघा, हॉस्टेलवर फ्रीमध्ये अवेलेबल आहे. आणि काही भगवद्गीता वाचले नसेल तर भगवद्गीता एकदा नक्की वाचा. फक्त 8 दिवस स्वतःच्या स्वार्थासाठी का व्हायना भगवद्गीता वाचा. कारण मला कोणीतरी म्हटलं होतं, मी ऐकले बहुतेक वेळेस, की स्वतःच्या स्वार्थासाठी का व्हायना पण एक वेळेस भगवद्गीता नक्की वाचा. अँड गाईज भगवद्गीता जर तुम्हाला कोणी म्हणत असेल, ॲक्च्युली तो एक नियम आहे, खरा आहे का नाही माहिती, की भगवद्गीता जर तुम्हाला कोणी दिली तर श्रींची स्वतः इच्छा आहे की तुम्ही त्याचा आता अध्ययन करावं. आणि दुसऱ्यानं तुम्हाला भगवद्गीता देणं इट्स अ लकीएस्ट फॉर यू असं मी ऐकलं होतं. मला माहीत नाही ॲक्च्युली आहे का नाही, बट मी ऐकलं होतं. अँड काही मला कोणी जर सांगितलं, अगोदर पण खूप दिवसापूर्वी सांगितलं तर भगवद्गीता वाचा, बट बाई टाईम नाही काढू शकलो. टाईम म्हणजे काय, काढावा लागतो, आपल्याला निघत नाही कधीच. अँड गाईज मी स्वतःला म्हटलं की आपण एकदा तरी भगवद्गीता वाचायला पाहिजे. अँड गाईज दिस इज माय 7th डे, मी डेली भगवद्गीता वाचतो आहे. अँड गाईज ज्याच्यामध्ये म्हणजे प्रभाव आला ना गाईज, रिअली एक छोटंसं गोष्ट सांगतो. तुम्ही तुमच्या मुलाला स्कूलमध्ये पाठवता, ही जे कुठलंही म्हणजे कुठल्याही गोष्टीचं आपण ज्ञान घेतो, नॉलेज घेतो. म्हणजे आता तुम्हाला बाईक घ्यायचं, तुम्ही नॉलेज घेता. और कैसे डॉन बस यार चालू है ब्लॉगिंग. ब्लॉग बना रहा. हाँ हेलो, हम आ गए इधर मंदिर में बैठे हैं. मैं अभी करा जूते बीते उतारा ही वाले. अँड गाईज ऑल्सो आता पुढचे जितके पण व्हिडिओज येतील, जितके पण ब्लॉग येतील, तर प्रत्येक ब्लॉग खाली तुम्हाला डाउनलोड लिंक मिळेल आणि तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि प्रत्येक ब्लॉगमध्ये आता मी सेपरेटली टाकेन स्पेशली, अँड ऑल्सो डाउनलोड अँड रीड दिस. आपण आलो आता घरी. अँड गाईज ऑल्सो आता जे पण ब्लॉग माझे यूट्यूबवर येतील त्या प्रत्येक ब्लॉग खाली भगवद्गीतेचे डाउनलोड लिंक एनी टाईम असेल. अँड ऑल्सो डाउनलोड दिस अँड रीड दिस. बिकॉज आपलं एक छोटी गोष्ट सांगतो, आपण प्रत्येक गोष्टीचं नॉलेज घेतो.
बिकॉज मग ती बाईक चालवायची असेल किंवा कुठला बिझनेस उभारायचा असेल, कुठल्याही गोष्टीचं आपण पहिले नॉलेज घेतो. त्याच पद्धतीने आयुष्याचं पण नॉलेज आपल्याला असायला पाहिजे की तुम्ही जगता, आपण जी लाईफ लिव्ह करतो ती कोणत्या पद्धतीने लिव्ह करायला पाहिजे आणि ती लिव्ह करण्यामागचं काय कारण आहे. तुम्ही जर गाडी गाडी जर चालू तुम्ही शिकता, त्याचा अभ्यास करता, त्याच प्रकारे लाईफचा पण अभ्यास असतो. तो तुम्ही श्री भगवद्गीतेद्वारा घ्या. म्हणजे तुम्ही समजू शकता की बाबा लाईफ कुठल्या प्रकारे कशा प्रकारे काय काम करते, आणि त्याचं नॉलेज तुम्हाला भगवद्गीतेमध्ये मिळेल. आणि गाईज भगवद्गीतेची डाउनलोड लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ऑल्सो डाउनलोड अँड रीड दिस. रोज एक अध्याय वाचा, जास्त काही मोठा नाही आहे, 5 मिनटं लागेल तुम्हाला, बट रीड डेली. अँड ऑल्सो वॉच महाभारत जर इंटरेस्ट असेल तुम्हाला, इंटरेस्टची गोष्ट आहे. जर तुम्हाला मास्टरपीस बघायचा असेल ऑल्सो, म्हणजे माझ्या लेवलने आहे, वॉच महाभारत बिकॉज इट्स अमेझिंग. सो गाईस जास्त काही बोलत नाही, बिकॉज ऑल्सो डाउनलोड द लिंक इन डिस्क्रिप्शन. अँड गाईज मी सध्या आलो आहे आता घरी. अँड गाईज आय होप तुम्हाला असं ब्लॉग आलो असेल. सो गाईज ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अँड कमेंट दिस व्हिडिओ. सो गाईज आजच्या ब्लॉगमध्ये फक्त इतकेच. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.